नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 मध्ये। बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीत हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। बांगलादेश सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये कापूस, सोयाबीन, तुरीला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चा। मोठ्या संख्येनं शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मोर्चात सहभागी। सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल तर कापूस आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी। बुलढाण्यात भाजप युवा मोर्चाचं आमरण उपोषण। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी। मद्यपींमुळे महिला आणि शाळकरी मुलांना त्रास होत असल्याची तक्रार। अकोल्यातील सावरखेड टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण। सोन्याची चेन हिसकावल्याचा प्रकार व्हिडिओ व्हायरल। कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप। बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांनी विजय मिरवणुकीत नोटा उधळल्याची माहिती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून टेंभी नाका चौकात आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। सांगलीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती सुरू। सांगलीतील आमराई क्लब या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। परभणीचे संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती। कोल्हापूर महापालिकेसाठी विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तयारी सुरू। 70 इच्छुकांच्या मुलाखती। महायुतीनं सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीतून निवडणूक लढवणार, जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका। धुळ्यात महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। आमदार मंजुळा गावित यांच्या कार्यालयात सुरू झाल्यात मुलाखती। 170 इच्छुकांनी शिवसेनेकडे मागितलंय तिकीट। नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर उपनगराध्यक्षपद आणि सभापती पदांसाठी मोर्चे बांधणी सुरू। अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि जनता विकास आघाडीत चुरस। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःची मुलं आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग। शिंदेंची शिवसेना, भाजप आणि ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांनी फिल्डिंग लावण्याचं चित्र। शासकीय सुट्टी असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासनाचं कामकाज सुरू। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक होणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक। कराडमध्ये लागलेला बॅनर चर्चेचा विषय। कराड नगरपालिकेत काँग्रेसला संपुष्टात आणल्याबाबत अभिनंदनाचा बॅनर। पृथ्वीराज चव्हाणांचं नाव लिहित श्रीकांत घोडके यांनी लावला बॅनर। गिरणी कामगार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार। गिरणी कामगारांची संयुक्त महाराष्ट्र आघाडी पालिका निवडणूक लढवणार। गिरण गावातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना उमेदवारी मिळणार। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून बैठकांचा धडाका। अहिल्यानगर महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नितीन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश। ऐनवेळी नितीश भोसले प्रवेशासाठी भाजप कार्यालयात दाखल। नागपूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। शिवसेनेकडून नागपूरमध्ये 50 जागांची मागणी। भाजप शिवसेनेला 10 ते 12 जागा देण्याच्या तयारीत। आमदार प्रवीण दटके यांची माहिती। सोलापूरच्या माढ्यातील भूमी अभिलेख कार्यालयात पितापुत्रांना अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न। 4 वर्षांपासून जमिनीच्या मोजणीसाठी हेलपाटे मारत असताना सरकारी कारभाराला वैतागून पितापुत्रांनं उचललं टोकाचं पाऊल। कांदा साठवणुकीसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 50% अनुदान दिलं जाणार। अपेक्षित भाव मिळत नसल्यानं कांदा साठवणूक केली जाणार, त्यासाठी निधी राज्य सरकार देणार। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीची बकाल अवस्था। चंद्रभागेच्या वाळवंटात कचऱ्याचं साम्राज्य। वारकरी आणि भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त।
लासलगाव एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी आमदार निधीतून 6.5 कोटींचा निधी, मात्र ठेकेदाराकडून काम कासव गतीनं प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. वाशिममध्ये नाफेडचा धसका घेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढवले. क्विंटलमागे 300 रुपयांची वाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. बियाणं तपासण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी समिती स्थापन. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदारांचा समितीत समावेश. यवतमाळमधील पोस्टमनच्या घरी सापडली 3 पोत्यांमध्ये भरलेली पत्र आणि पार्सल. सतीश धुर्वे असं पोस्टमनचं नाव. पोस्टातील पार्सल मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वरिष्ठांनी पोस्टमनच्या घराची घेतली झडती घेतल्यानंतर समोर आलं वास्तव. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी. 28 तारखेला देवी सिंहासनावर विराजमान होणार. त्यानंतर नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी मातेचं महाद्वार बंद. मांढरदेव इथल्या श्री काळूबाई देवीच्या यात्रेसाठी भोर प्रशासन सज्ज. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भोरमधील प्रशासनाच्या सर्व विभागाची पार पडली आढावा बैठक. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी प्रशासनाकडून खबरदारी. गोंदिया बल्लारशाह मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द असणार. सिकंदराबाद मंडळात 3rd लाईनचं काम होणार. काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील अजिंठा गाठातील 4 पदरी रस्त्याचं काम अपूर्ण. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांची मोठी गैरसोय.